काही गोष्टींवर तुमचे वाद होत आहेत, बरोबर आहे की नाही? या वादांमध्ये कोण जिंकतंय असं वाटतंय? कोणाकडे नुकतंच एकमत झालेलं आहे वादावर. मला या भांडणामध्ये घेऊ नका, बरोबर आहे? कारण काय माहितीये का, अशा जोड्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांनी कधीही पडू नये, कारण त्याची खूप वाईट अवस्था होते, हे मला माहिती आहे. सँडविच मध्ये सगळ्यात जास्त त्रास हा चटणीला होतो, लक्षात ठेवा, म्हणून आपण त्याच्यात जाऊ नये कधीच. तर सांगा बरं आम्हाला, कोण जिंकणार या वादामध्ये? फायनली कोण जिंकणार आहे असं तुम्हाला वाटतं? त्याचं सगळं ठरलेलं आहे तो, असं वाटतंय सर तुम्हाला? हो ना, वा वा, आमचं एकमत आहे, यावरती एकमत आहे, वा वा, किती छान. बरं, आता मालिकेमध्ये आपण थोडस पुढे जाऊया, बरोबर आहे? या मालिकेमध्ये सुद्धा ही ग्रँड मालिका आहे, यातली कास्टिंग ग्रँड आहे, बरोबर आहे की नाही? तर अशा तुमच्या कुटुंबांना, ग्रँड कुटुंबांना सुद्धा इथे बोलवूया आणि त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मारूया. आपण का तुम्ही दोघंच आला? नाही, जिचं लग्न करण्यासाठी सगळी धावपळ झाली आणि ठरवाठरवी झाली. आधी मी तुला बोलतो, पुढे गेली आधी पुढे. हा या. तर ही अधिरा जिच्या लग्नासाठी मी सगळ्या गोष्टी ठरवतोय आणि जिचं लग्न व्हावं ही मनापासून इच्छा आहे माझी. खरं तर नाही आहे, म्हणजे लग्न व्हावं पण ती माझ्या घरातून निघून जावी असं मला वाटत नाही, कारण तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. वा वा वा, आपण एक काम करूया, लग्न झाल्यावर सासरी तर यावंच लागेल ना, म्हणजे आता काही घर जावई नाही बनू शकत. माझाही भाऊ आहे. एक्झॅक्टली, मला हेच वाटलं होतं की हे आता पुन्हा सुरू होणार आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा थोडा वेळ स्थानापन्न व्हा. पडले अतिशय महत्वाचं की तुला सगळ्या गोष्टी ग्रँड लागतात, बरोबर आहे की नाही? प्रत्येक गोष्ट बरोबर, पण तू मुलगा असा सर्वसामान्य का निवडलायस? कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे, मला आवडलंय. मला एखादी गोष्ट आवडते तर मला ती मिळवल्याशिवाय मी राहत नाही, त्यामुळे आय लव्ह हिम. वा वा, पण ते मॅनेज कसं करणार? माझ्या अतिशय लाडक्या आहे. वा वा, म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा माझं कशावरती प्रेम असेल तर या दोघींवरती जास्त प्रेम आहे. आणि अजून एक आहे, आमचा भाऊ अंशुमन. हा, ये अंशुमन. या माझ्या तिन्ही भावंडांवरती माझं जीवापाड प्रेम आहे. मी आयुष्यात जे काही करतोय आणि मी लग्नही न करतोय याचं कारणच ही तिघ आहे. वा वा, ह्या तिघा यांची काळजी घेण्यासाठी. वा, काय सांगशील अर्पिता, तू काय सांगशील दादाबद्दल? दादाचं आमच्यावर खूप प्रेम आहे, बरोबर आहे, आणि तो जे काही करतोय ते आमच्या प्रेमापोटीच करतोय, आणि आमचे जे काही हट्ट असतात ते आम्ही त्याच्याकडनं सगळे पूर्ण करून घेत असतो. सो आम्ही एखाद्या गोष्टीवर बोट ठेवलं की ते आमच्यापर्यंत येणार ह्याची आम्हाला खात्री आहे. वा, किती छान. आणि पण दादा आता लग्न सुद्धा करतो आहे, बरोबर आहे की नाही? तर काय त्याच्याबद्दल काय म्हणते, त्याबद्दल काही की ती सुद्धा ओके छान आहे का काय? ऑफकोर्स दादा लग्न करतोय म्हणजे ती सुद्धा छान असणारच, आणि म्हणजे तसं काही विरोध नाही, अजिबात नाही. कारण दादा जसं सगळं पूर्ण करतोय तसं तिच्याकडनंही आम्ही हट्ट करून पूर्ण करून घेऊ शकतो आमच्या इच्छा, हे आम्हाला माहिती आहे. वा, म्हणजे ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. वा, बर, तू काय म्हणशील? तुझ्या एकंदरीत या जर्नी बद्दल काय सांगशील, या मालिकेतल्या जर्नी बद्दल काय सांगशील? नक्कीच, म्हणजे हा मी स्वप्नात पण विचार करणार नाही किंवा अशी संधी मला मिळणार नाही, कारण म्हणजे एकाच सिरियलमध्ये मला इतके सिनियर कलाकार मिळाले, त्यामुळे मज्जा येणार आहे. आणि तेच मी म्हणजे पुढे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन, त्याकडे माझं लक्ष असेल. सिनियर म्हणतात तरी तिकडे नाही चला पुढे, आणखीन तुमच्या कुटुंबामध्ये कोण आहे? येस, ऑफकोर्स, माझी काकू. या वाव, या आजी आजोबा आणि नातवांचं काय प्रेम असतं त्याच्यासाठीच आम्ही पुष्प विमानसारखा सिनेमा काही वर्षांपूर्वी करून झालाय. त्यामुळे जे आई वडिलांना करायला जमत नाही ना, ते आजी आजोबा आपल्या नातवांसाठी करत असतात. आणि दुधावरची साय म्हणू शकता, मणी म्हणू शकता, याच्यात जो एक मुलायमपणा आहे ना, तो आजी आणि आजोबांच्या प्रेमात असतो. आणि तशी आमची ही आजी आहे जी आमच्यावरती नितांत प्रेम करते. ती खरं तर आजी कमी, ती खूप जवळची आणि घट्ट मैत्रीण जास्त आहे. ती तितकंच छळत असते, ती त्रास देत असते, म्हणजे जसं आपला एखादा मित्र मैत्रीण आपल्याला त्रास देत असेल तशी ती त्रास देत असते. आणि दुसरी गोष्ट, हातात काठी न घेता तर चालणारी पहिल्यांदाच तुम्ही आजी, अशी आमची ही फिट अँड फाईन आजी आहे. वा, आणि आजीचं एक स्पेशलायझेशन पण आहे की आजी खूप सारे सिनेमे पाहते, हो ना आजी? स्टोरी जास्त वाटते.
तो सिनेमा जास्त डोळ्यासमोर येतोय सातत्याने. पण छान आहे आजी, खूप छान. अगदी एकदम मस्त. तुम्ही काय काळजी करू नका, काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते सांभाळून घ्यालच, यांना सिनेमे दाखवालच. आणि प्रॉब्लेम आले तुम्ही त्यांना रोमॅन्टिक कसं होणं असतं म्हणजे काय असतं त्याला पिंट्याला माझ्या. पण एक वेगळा प्रश्न असा की तुम्ही पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवरती काम करता आहात, बरोबर आहे? तर कसं वाटतंय? कारण आम्हाला फार एक्साइटमेंट आहे, मला तरी पर्सनली खूपच भारी वाटतंय की यार मी इतकी वर्ष तुमचं काम पाहतो आहे आणि आता ते आम्ही छोट्या पडद्यावरती सुद्धा पाहणार आहोत. टेलिव्हिजनवरती तुम्ही येतात आणि झी मराठीच्या माध्यमातून येतात, याचा मला जास्त आनंद आहे. वा, मलाही खूप आनंद आहे, कारण झी मराठीच्या सगळ्या मालिका मी बघते, मला माहिती आहे सगळ्या आता चालू आहेत ते. आता ज्या नवीन येत आहेत त्या पण ऍक्च्युली झालं असं की मला मराठी माझी मातृभाषा आहे, तर ऍक्च्युली मला बरंच वाटतंय त्याच्यामध्ये काम करायला. असं काही म्हणजे असं नाही म्हणायचं की मी मुद्दाम नव्हतं करायचं किंवा काय असं नव्हतं, पण थोडंसं काय होतं की मी थोडं 20-25 वर्ष शिकवत पण होते आणि जेवढं जमेल तेवढं हिंदी मालिका वगैरे असं करत होते आणि स्टेज हिंदी मी केलं ना जास्त. ते ह्याच्यासाठी की माझ्याकडे मराठी स्टेज करायला वेळ नव्हता, कारण मराठीचे दौरे खूप असतात आणि सतत चालू असतात त्यांचे. तर नोकरी केल्यावर ते मला शक्य होत नव्हतं आणि ती पण शिकवण्याची नोकरी म्हणून. तर त्याच्यामुळे मला कधी असं योग आला नाही माझा. पण हा जो योग आला आहे झी मराठीवर काम करण्याचा मराठी मालिकेमध्ये आणि ह्या सगळ्यांबरोबर माझे काही ते आधीचेच आहेत माझे खूप बरं वाटते, खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे मी याचं करण्याला. फक्त एवढंच मला असं वाटतं बापरे मराठीमध्ये कले नाही, मराठी ऑडियन्सच्या काय अपेक्षा असतात मराठी लोकांच्या, मी त्याच्यावर आता पहिल्यांदा करते. म्हणजे मी नौकी आहे खरं म्हटलं तर ह्याच्यामध्ये, तर मला ते जमेल की नाही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे, असंच काहीतरी माझं थोडंसं मनामध्ये. पण आहेत ना सगळे सांभाळून घेणारे, पिंट्या पण आहे आणि बाकीच्या पण मला सांभाळून घेतील. सर आहेत आमचे प्रोड्युसर आहेत, आमचे पोस्टर आहेत, आमचे डायरेक्टर आहेत, ते सगळे मला घेतील सांभाळून. त्याच्यामुळे आणि झी चॅनल आहे तेच मला सांभाळून घेईन ना, त्याच्यामुळे मला काही प्रश्नच नाही वाटत. वा 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 वा, सगळे लेखक इतके रिलॅक्स झालेले असतील, आजीला स्क्रिप्ट द्यायची काही गरज नाही. आजी किती छान पटपट 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 बोलते. आजी टीचर होती बाबा, मग काय करणार, लेक्चर द्यायची. वा वा वा, खूप छान. आणि आम्हाला सगळ्यांना खूप अतिशय आनंद आहे की तुम्ही